की डोक्यावर तेल सोडणं आणि मसाज करणं म्हणजे पंचकर्म. ॲक्च्युअली ह्याच्यापैकी काहीच नाही पंचकर्म. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर हे पंचकर्माची पूर्वतयारी आहे. म्हणजे मेन जे पंचकर्म सांगितलेलं आहे, की ज्याच्यामध्ये शरीरशुद्धी एक्सपेक्टेड आहे. ती 5 मुख्य कर्म आहेत आणि त्याच्या अनुषंगाने 37 उपकर्म सांगितलेली आहेत. म्हणजे ह्या सगळ्याला मिळून आपण पंचकर्म असं म्हणतो. पंच म्हणजे 5, कर्म म्हणजे काम. वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण या 5 मेथडॉलॉजीसनी किंवा मोडॅलिटीजनी तुमच्या शरीराची शुद्धी खूप पटकन केली जाते. इट इज अ टीडियस प्रोसेस. म्हणजे ते दिवाळीचं फराळ नाहीये किंवा असं लाडू चकली नाहीये की पाहिजे तेव्हा या आणि खा की मला तिकडे पाठी दिसली म्हणून ना पंचकर्म करा, असं नक्की नाहीये ते. सो आयुर्वेदामध्ये खूप गोष्टी स्पेसिफिकली सांगितलेल्या आहेत की एखादा व्यक्ती पंचकर्मासाठी एलिजिबल कधी आहे, तो कधी नाही आहे, कोणत्या अवस्थेमध्ये पंचकर्म केल्याने त्या पेशंटला फायदा होणार आहे, हे खूप क्लिअर कट सांगितले. असं जाता येता करण्याची ती गोष्ट नाहीये. म्हणजे ती एलिजिबिलिटी कशावर आहे, अगदी साध्यातली साधी गोष्ट म्हणजे तुमच्या आजाराची स्टेज काय, त्याची क्रॉनिसिटी काय, त्याची अक्यूटनेस किती आहे, तुमच्या शरीराची शुद्धी करून घेण्याची क्षमता किती आहे, म्हणजे बल किती आहे, त्याचबरोबर ऋतू कोणता चालू आहे किंवा एक विशिष्ट प्रकारचा दिवस आहे तो चालणार आहे का नाही चालणार आहे, असे खूप क्रायटेरियाज आहेत. आपल्याकडे जेव्हा पेशंट येतो आपण रॅन्डमली कोणीही पंचकर्म करा असं कधीच सजेस्ट नाही करत. त्याचं खूप डिटेल परीक्षण केलं जातं आणि त्याच्यानंतर आपण सांगतो की तुझ्यासाठी हे स्पेसिफिकली याचा फायदा होणार आहे तर तू कर, अन्यथा तू करू नको, बिकॉज इट इज नॉट गोइंग टू बी हेल्पफुल फॉर यू.